नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित भूमितिक रचना यावरील सराव संच 39 बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर आपल्याला भूमितिक रचनामध्ये सराव संच 39 दिलेला आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, रेषा L काढा। रेषेवर कुठेही बिंदू P घ्या। गुण्याच्या मदतीने बिंदू P मधून रेषा L वर लंब काढा। आपल्याला एक रेषा काढायची आहे, रेषा L काढायची आहे। तर बघा, एक रेषा काढायची सांगितली आहे। सर्वात आधी एक रेषा काढून घेऊया। रेषा L काढली आणि काय सांगितल्यानंतर कुठेही बिंदू P घ्यायचा सांगितलेला आहे। याला नाव देऊन देते मी M N। काय नाव दिलं? M N। आता कुठेही काय आपल्याला एक बिंदू P घ्यायचा सांगितलेला आहे। तर रेषेवर कुठेही बिंदू P घ्या आणि गुण्याच्या मदतीने बिंदू P मधून रेषा L वर लंब काढा। गुण्याच्या मदतीने बिंदू P वर लंब काढायचा सांगितलेला आहे। तर मग आपल्याजवळ गुणा असणे आवश्यक आहे। तर बघा, गुणा असा ठेवा की गुण्याचा काटकोन करणारा बिंदू हा P बिंदूवर येईल। गुणा असा ठेवा की त्याचा काटकोन करणारा हा P बिंदूवर येईल आणि काटकोन करणारी एक भुजा रेषा MN शी जुडेल। तर गुण्याच्या काटकोन करणाऱ्या दुसऱ्या बाजूला कडेने रेषा, यामधून एक रेषा ओढून घ्यावी आणि हीच रेषा मी खाली वाढून घेते। तर बघा, अशा प्रकारे। तर अशा प्रकारे आपल्याला रेषा काय तर रेषा याला नाव देऊन देऊया आपण P Q। इथं एक आपला काटकोन तयार होईल। अशा प्रकारे आपल्याला रेषेवर लंब काढला आहे। नंतर दुसरा प्रश्न आहे आपला, बघा, रेषा AB काढा। कंपासच्या मदतीने B बिंदूतून रेषा AB वर लंब काढा। तर कंपासच्या मदतीने आपल्याला B बिंदूतून AB वर लंब काढायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम एक रेषा काढून घेऊया। सर्वप्रथम एक रेषा काढून घेऊया। बघा, सर्वप्रथम मी एक रेषा काढून घेतली। त्याला नाव द्यायचं सांगितलेलं आहे आपल्याला AB। काय नाव द्यायचं सांगितलेलं आहे? AB। आणि कंपासच्या मदतीने, आपल्याजवळ कंपासच्या मदतीने B बिंदूतून रेषा AB वर लंब काढायचा आहे, कंपासच्या मदतीने। मग काय आपल्याला B बिंदूतून रेषा AB वर लंब काढायचा आहे। सर्वप्रथम आपण इथं
एक बिंदू घ्या. मी इथं के बिंदू घेते आणि कंपासचे लोखंडी टोक के बिंदूवर ठेवते आणि दोघी बाजूंना समान अंतरावर रेषेला छेदणाऱ्या 2 कंस काढून घेते. इथं एक आणि इथं एक. त्यांच्या छेदनबिंदूंना AB असे नाव देते. PQ. कंपासमध्ये PQ अंतरांच्या निम्म्यापेक्षा जास्त व सोयीचे अंतर घ्या आणि कंपासचे टोक P बिंदूवर ठेवा आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेते आणि कंपासचे टोक P बिंदूवर ठेवते आणि वरे आणि खाली रेषा मारून घेते. बघा अशा प्रकारे. आणि ही रेषा याला जोडून घेते. अशा प्रकारे रेषा AB मधून लंब काढलेला आहे. बघा नंतर आपला प्रश्न आहे 3रा. रेषा CD काढा. कुठेही बिंदू M घ्या. कोनमापकाच्या साहाय्याने बिंदू M मधून रेषा CD वर लंब काढा. सर्वप्रथम आपल्याला रेषा काढायची आहे. मी एक रेषा काढून घेते. बघा एक रेषा काढली. त्याला CD असे नाव द्यायचे सांगितलेले आहे. C आणि इकडचा D. नंतर काय सांगितलं आहे, कुठेही M बिंदू घ्या. मी इथे M बिंदू घेते आणि कोनमापकाच्या साहाय्याने बिंदू M मधून रेषा CD वर लंब काढा. म्हणजे CD वर लंब काढायचा आहे तर मी कंपास घेते म्हणजे कोनमापक घेते आणि कोनमापकाचे अशा प्रकारे ठेवते की इथून 90 अंशाचा कोन तयार होईल आणि ती रेष जोडून घेते. तर बघा आणि याला नाव देते N आणि इथं एक काटकोन तयार होईल. म्हणजे रेषा CD ला कोनमापकाच्या साहाय्याने लंब काढला. अशा प्रकारे आपला सराव संच होता 39. त्यावरील आज आपण उदाहरणे बघितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.